ते रामदेव बाबा माहिती का तुम्हाला? रामदेव बाबा गावातले नाही, टीव्हीवर ते पतंजलीचे रामदेव बाबा माहिती ना? ते सास को अंदर लो, सास को बाहर छोड़ो, अलोम विलोम करो, कपालभाती करो, ते पोट किती पिंगीत त्या गावात. तसं आमच्या इथे एक नवीन लग्न झाली, नवरी आली, ती रामदेव बाबाची लई फॅन होती बरं का कुंभारीच्या बाहेर. सकाळी टीव्ही लावला पाहिजे ना पोय पाटील, आणि रामदेव बाबांनी सास को अंदर लो, तिनं सासूबाई घरात सोडली. रामदेव बाबांनी सास को बाहेर छोडो, तिनं आत्याबाई बाहेर सोडली. मग तरी घामा घुम. मी म्हणलं वहिनी काय करते? म्हणजे रामदेव बाबाची योगा करते. म्हणलं मारिती का काय म्हातारीला? ती सासू थोडीच होती, आज घे बाहेर घे, आज घे बाहेर घे. रामदेव बाबा महाराज तुम्हाला एकच सांगते, तुम्हाला अलोम विलोम कपालभाती काही करायची गरज नाही बळीराम दादा, बरं का दादा, काहीच करायची गरज नाही तुम्हाला. आपल्या बॉडीतले सगळ्या पार्टचे जेवढे पॉइंट आहे ना तेवढे आपल्या हातामध्ये. ॲक्युपंक्चर कळतो ना तुम्हाला? ज्या वेळेला तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणून अशी टाळी वाजवता का, त्यावेळेला ते पार्ट ॲक्युपंक्चर होतात आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. हा तिसरा फायदा. आपला दुसरा फायदा, पहिला फायदा टाळी वाजवली पाप जळतं, पुण्य वाढतं. दुसरा फायदा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. तिसरा फायदा ऐका ग्रामस्थांनो, तिसरा फायदा ऐका मा साहेब, ऐका मावळे हो, तिसरा फायदा ताली बजाने से क्या होता है सुनो भाई लोग, ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है, ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है, और कितनी भी जाड़ी औरत हो वो पत्री बन जाती है. काहीच करायची नाही गरज. 200 टाळ्या वाजवा, हजारो पाळवा. जिला स्लिम व्हायचंय, झिरो फिगर करायची, फक्त टाळ्या वाजवा. पण येड्यावानी का व्हा नका वाजू. नाही तर गेली कांद्यात आता म्हणे उपट कांद्याची, बरोबर आहे की नाही? गेली गावात गहू सोगायला ही आता का करावं? एक तर कामाचे दिवसचे कुठं नाही वाजवायचे. त्याला टायमिंग एक तर सकाळी नाही तर संध्याकाळी, हे 2 टाइम ठेवायचे महाराज. आणि खाली पेट थोडं कोमट पाणी प्यायचं आणि मग हा प्रयोग करायचा महाराज. विचार करा काही करायचे. म्हणून तर आमच्या संतांनी कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणले, टाळी वाजवली. हा योगा आहे महाराज, याचा फायदा आहे. पाप जळतं, पुण्य वाढतं आणि नामस्मरणाची ताकद तयार होते महाराज. म्हणून तर आमचे संत म्हणले, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. एवढा टाळीचा फायदा आहे. का आपण टाळीने वाजवली याच जन्मात? महाराज म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधियल्या. 4 प्रकारच्या मुक्त्या: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयोजता. अरे एक सांगू, संतांना नुसतं आलिंगन दिलं ना, आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे. आणि याच देहात तैसेचे ने शरीरे, शरीराये नेसरे, किंबहुना धारे चिरापडे. याच देहात महाराज, बाकीच्या नाही. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात हो, सगळं मिळेल. सुभाषितकार वर्णन करतात बरं का दादा महाराज, सुभाषितकार वर्णन करतात, सगळं मिळेल. पुनरवित्त पुनरवित्त पुनर्भार्या पुनर्मही, एतत् सर्व पुनर्लभ्यम शरीरम पुनः पुनः. सगळं मिळेल. गेलेला मित्र आहे, दुसरा मित्र तुम्ही करू शकता. जाऊ द्या, त्या मित्राजवळ काय पडलं महाराज? एखादा फ्रेंड सोडून गेला, तुम्ही म्हणले का नको ना जाऊ भाऊ, मला करमत नाही ना भाऊ, दुसरा पाठवा. बरोबर आहे का नाही? ना मैत्री सोडून गेली तर तुम्ही टेन्शन मध्ये. पण मित्र सोडून गेला तर दुसरा मित्र भेटू शकतो. लक्षात ठेवा. आज कांद्यात गेलेलो असतो तुम्ही, वांग्यात निक्षण नाही, वांग्यात तर मारत, डोंगरात निक्षण पण निघणार ना. आज गेलेले पैसे तुम्हाला उद्या तरी भेटतील ना. महाराज सुभाषितकार म्हणता, मित्र सोडून गेला दुसरा मित्र भेटेल. लॉस मध्ये गेले पैसे उद्या नाही परवा भेटतील. मामासाहेब दांडेकरांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, एखादी बायको हातावर तुरी देऊन गेली तर तुम्ही दुसरी करू शकता.
पण हे मिले ना बारंबार विठाल महाराज आपल्याला तेच सांगतात. 4 प्रकारच्या मुक्त्या मिळणारे सलोकता समीपता सरुत्वात्मता आणि सायुज्यता. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती 4 साधी आल्या. मग करा ना जीवनाचं सार्थक. का जीवनाचं सार्थक तुम्ही करीत नाही? आणि या जन्मात आले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनाचं सार्थक केलं आणि समाजाचं सार्थक केलं, महाराष्ट्राच्या मातीचं सार्थक केलं. महाराज साहेबांच्या पोटी जन्म घेतला, पण या हिऱ्यानं आपल्या आयुष्याचं इतकं सार्थक केलं, इतकं. म्हणून तरुणांना माझी विनंती, तुमच्या गावात एवढा मोठा सप्ताह चालू आहे, श्रीमद भागवत कथा चालू आहे. अरे तुमच्याच वयाचे यंग तरुण महाराज मंडळी गायक आहे, वादक आहेत, सप्त्याला येणारे माणसं आहेत ना, घ्या ना जरा त्यांचा आदर्श. दादा कसं मृदंग वाजवतात रे, कसे थाप टाकतात रे. दादा मला एखादा बोल शिकवता काय? हे लेकर हरिपाठ करतात, तुम्ही विचारलं का? दादा पावली कशी खेळायची, फुगडी कशी खेळायची, ताल कसा धरायचा विचारलं? हे उलट विचारतील तुमचं झालंय का व्हायचंय, म्हणजे हे गुंतून द्यायला पाहतील, पण असं नाही करणार महाराज. हे चांगलं नाही महाराज, हे चांगलं नाही शिकणार महाराज, आणि चांगलं शिकवणार ते नाहीत. विचार करा ना, आलात ना तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही भावी पिढीचे छत्रपती शिवाजी राजे आहात, तुम्ही घरमाई संभाजी राजे आहात, तुम्ही ज्ञानोबा तुकोबा आहात, आणि स्वामी विवेकानंद आहात. काय नाही, लहान बाळ आहे आणि ते रडत आहे. लहानपणी आपण रडलो, मग रडलं तर रडलं, काही गडबडायचं नाही. विचार करा महाराज. आणि याच शरीरानं, अरे छत्रपती शिवाजी राजांनी ही नवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे, काय त्याग केला महाराज. साहेबांची इच्छा होती, राजे 4 दिवसांनी आक्रोश ऐकू येतोय, माझी इच्छा आहे आपलं स्वराज्य असावं, आपलं राज्य असावं. आई साहेब तुमची इच्छा मी पूर्ण केल्याशिवाय रामराणी जन्माचं सार्थक केलं माझे छत्रपती शिवाजी राजांनी. अजून एक सांगू का दादा तुम्हाला? तरुणांना माझी विनंती आहे, आज बहुसंख्येने तुम्ही तुमच्या बहिणीच्या कीर्तनाला आलात, मानाचा मुद्रा आहे. या वयात तुम्हाला कीर्तनाला येऊ वाटलं, हे सत्याचं सार्थक झालं महाराज, हे सत्याचं सार्थक. नाही तर हे लेकर जीनच्या पॅन्टी घालून कधी कीर्तनात बसले असते महाराज. हे ऑनलाईन मॅडम गायब करते, हे ऑनलाईन मॅडम. आई बाप आहे तोवरच मॅडम स्क्रीनवर आहे मोबाईलच्या. आई बाप गेले पण मोठू पतलू, ते मोठू पतलू स्वतः शाळेत जात नाही, लेकराला सुद्धा शाळेत जाऊ दे. ते नोबिता आणि डोरेमॉन यांनी तर फार वाटलं केलं महाराज. आता कळलं आयाला आपली लेकर कशी येत. आया म्हणतात माय करोनाला 1.5 वर्ष कसा पक्या वर्गात होता बाया, कसा गुरुजीनं सांभाळला माय. कळलं ना तो आपापला कसं. आता या 1.5 वर्षात तर गुरुजीच्या डोक्याला केस आलेत महाराज. कोणत्याच गुरुजीच्या डोक्याला केस नव्हते महाराज. आखे गुरुजी टकली होते, पुढून टकल मागून टकल आणि कडून टकल, आखे टकले गुरुजी होते महाराज. या लेकराचा काय सांग, या लेकराचा का साधा वैताग होता का गुरुजीला महाराज. आता पुढे तरी या लॉकडाऊन मध्ये त्यांच्या डोक्याला केस आले महाराज. घरच्याला कळलं ना हे लेकर कशी आहेत महाराज. हे साधे लेकर आहेत का? हे लेकर साधे नाहीत महाराज. लेकर 5 वर्षाच्या लेकरानं स्वतःच्या बापाला दम दिला. पप्पा आजपासून तुमची माझी कट्टी. पप्पा म्हणे वाय बट काय नाही बाबा, बस झालं. बस काय झालं काय पप्पा, मी माझ्या लग्नाला आमदार, खासदार, संत्री, मंत्री, गायक, वादक टोटल महाराष्ट्रातले लोक बोलवणार, पण माझ्या लग्नात मी तुम्हाला बोलवणार नाही डॅडी. पप्पा म्हणे बट वाय का ते बरोबर, तुम्ही कुठं तुमच्या लग्नात मला बोलवलं डॅडी. लहान लहान लेकर काय तुम्ही कधी समजित का महाराज. हे काय बोलतील कधी बोलतील सांगतात. आता बघा हे महाराज एवढं गोडवाणी पकवाद वाजी, हे लेकरू काय गोडवाजी, हे लेकर काय गोडवाणी म्हणतात महाराज. आणि अशी कीर्तन करतो. मग या बाया 2 तास कीर्तन करायला बघून घेतात, गायकाला पाहतात, वादकाला माय काय बळीराम दादानी पकवाद वाजवलं माय, आणि त्यांच्या जोडीला ती लेकरू काय वाजित होतो माय. या बाया पाहून घेतात बरोबर, बाई काय ते लेकरू लहान लहान माय, काय आवाज आहे बाई, काय आवाज आहे त्या लेकरांचा. काय शीतलताईने कीर्तन केलं माय. मग ज्यांच्या घरी पंगत आहे तिथं आपण जेवायला गेलो, या बाया काय करत्या, त्यांची लेकरं उचली त्या पकवाद्याच्या मांडीवर ठेवली. त्या कमून त्याला वाटलं पकवाद्याच्या मांडीवर लेकरू ठेवलं तर आपलं लेकरू बी निघणं असं वाजवणार. ते वाजवणारा नाही निघत, ते त्याच्या बापाला वाजित, पकवाद नाही वाजवणार. त्या बाया लेकरं घेतात गायकाच्या मांडीवर ठेवली. त्या कमून
त्यांना वाटतं गायकाच्या मांडीवर लेकरू ठरलं का आमचा पप्या बेनीच असाच गाणारा निघण, पण ते निघतं पियानारा गाणारा नाही निघत. आता त्यांचं संपलं का आमच्या कमरच्या वळी त्यात बाई काय शिकवताय कीर्तन केलं माय. आपला पप्या आपली बाई शीतलताईच्या मांडीवर जर दिली ना बाया असंच कीर्तन करीन ना माय, असंच कीर्तन करीन ना. आता आम्ही त्यांचे लेकर घेतले नसते पण 10-5 रुपये घेते म्हणून घेतलं. लेकरू नाही बळीराम दादा अरुण दादा उद्योग आमच्याकडे आले होते आमच्या वडण्यांना मारण साड्यांना 100 खुशी त्या एवढी. काय सांगा मला परवा दिवशी तर एका बाईनं मांडीवर लेकरू दिलं 42 किलोचं लेकरू. 1.5 तास झाला ते लेकरू उठता उठाना त्याच्या बापाच्या आईचे तर सेल्फीवर सेल्फी चालले. मी हळूच त्या बाळाच्या कानात म्हणलं बाळा उठ ना. मी नाही उठणार खरेदी खत केलं का काय उठायचं नाही म्हणलं. आणि त्याचा बाप कातू फुटू काढतो. मला असा राग आला महाराज. मी म्हणलं ओ अण्णा याला उचला ना. त्याचा बाप म्हणतो बस त्या लय गोड दिसायला लागलं बस त्याला रोग उठला गोड दिसायला. माझ्या मांड्या काय होताच्या दांड्या आहेत का बाबा. काय लोक आहेत लय अवघड आहे महाराज. विचार करा तरुणांनो तुम्ही संभाजी आहात रे, तुम्ही ज्ञानोबा आहे दादा, तुम्ही तुकोबा आहे आणि शंकरपाळ्या. तुम्हाला पैन देते महाराज. आता जय विठ्ठल उत्तर येणार नाही. गायब झाला आता महाराज. ते राहिलं लय मूड मध्ये कुठे काय सांगा महाराज. अरे जन्माचं सार्थक करायचं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी राजासारखं केलं. मिलिटरीतले मुलं जसं सार्थक करतात तसं करा. काय मिलिटरीतले मुलं महाराज भारत मातेवर प्रेम करतात रे. तरुणांनो तुम्हाला प्रेमच करायचं ना माझ्या छत्रपती शिवाजी राजावर करा, भारत मातेवर करा, मिलिटरीतल्या आर्मीतल्या जवान पोरावर करा. अरे काय पुरीच्या नातीला पण जिंदगी बर्बाद करतात पोरावो. मी म्हणत नाही तुम्ही प्रेम करू नका, करा पोरावो, पण तेच प्रेम आईवर करा बापावर करा तर प्रेमाचा अर्थ कळेल. आणि तुमचं प्रेम जर 100% यशस्वी होत असेल तर करा, नाही तर एखाद्याच्या मुलीची जिंदगीची बर्बादी करू नका. सांगते महाराज तुम्हाला प्रेमाला सुद्धा अर्थ पाहिजे, प्रेमाला सुद्धा दर्जा पाहिजे महाराज. हो मुलांनो एखादी मुलगी जर तुमच्या प्रेमाला नाही म्हणली पाया पडून सांगते तर आत्महत्याचा विचार करू नका, जिंदगी बर्बाद करू नका. आईचा फोटो डोळ्यापुढे आणा, बापाच्या फोटो डोळ्यापुढे आणा, छत्रपती शिवाजी राजांना आपल्या डोळ्यापुढे आणा. पोरांनो एखादी मुलगी जर तुम्हाला नाही म्हणली ना त्याला म्हणायचं बळे शेमडे चिपरे नीट चाल नीट. बरं झालं तुझ्यामुळे मला प्रेमाचा अर्थ कळला. अगं शाळेत शिकलेली 12 वर्षाची प्रार्थना मी विसरलो ना तसं तुला विसरून जाईन, पण तुला आजपासून गुरु मानतो. तुझ्यामुळे मला या जगात प्रेमाचा अर्थ कळलाय. हेच प्रेम तुझ्यावर करण्याऐवजी मी माझ्या छत्रपती शिवाजी राजावर करेल, माझ्या आईवर करेल, माझ्या बापावर करेल, माझ्या भारत मातेवर करेल, माझ्या शेतात पिकणाऱ्या शेतीवर मी ते प्रेम करेल. पण तुझ्या तुकारपुरीच्या नादी लागून माझी जिंदगी बर्बाद करणार नाही. असं प्रेम करा. मी सांगू पुरावं तुम्हाला. पानी पीना है तो मटकी से पियो, पानी पीना है तो मटकी से पियो, खाली गलास में क्या रखा है. अरे प्यार करना है तो छत्रपती शिवाजी महाराज से करो, इन लड़कियों में क्या रखा है, इन लड़कियों में क्या रखा है. प्रेमाचा दर्जा फार खालच्या पातळाला गेला बरं का. हो एका पोराने एका मुलीवर इतकं प्रेम केलं जीवापाड प्रेम केलं, पण त्या पुरीनं धोका दिला महाराज. आणि धोका देणार आहे तेव्हा झोप घ्या त्याच्या टेन्शन मध्ये कसे डोक्याला तेल नाही. रस्त्याने निसत्याचे झुलतच चाला त्या कानात कोण सगळं बोललं त्या काय महाराज लई टेन्शन मध्ये राहत्यात महाराज. ते तेव्हा झोप येत्या. तर ते पोरग हुशार होत जरा. ते म्हणे आता जाऊ द्या जे झालं ते झालं. तिचं दुसरीकडे लग्न जमलं. त्याला टेन्शन आलं का आपल्यामुळे हिच्या लग्नाची बरबादी होऊ नये जिंदगीची. काय पोरग चांगले महाराज. त्यानं एक दिवस त्या पुरीच्या घरी गेला आणि तिला म्हणे बाय झालं ते झालं आता जाऊ दे,
मा सगळंच गेलं म्हणतो अण्णा तिला कोण त्याला गेलेले माकडं घुबडं टेडी बिअर कॅडबरी बॅलन्स मोबाईल बुटड कपडे सगळेच गेले बॅलन्स तर लईच गेलं म्हणतो अण्णा तिला मला गावात लागेन तेव्हा नेसते म्हणायचे बॅलन्सच टाक गेलं म्हणे जाऊ दे म्हणे माझं पण माझी एक विनंती आहे तुझं ज्या ठिकाणी लग्न जमलंय ना तिथं तुझ्या संसाराचं वाटोळ होऊ नये तू सुखानं संसार करावा म्हणून माझी एक इच्छा आहे काय मी जेवढे तुला लव्ह लेटर दिले प्रेमपत्र दिले तेवढे रिटर्न दे जर तुझ्या नवऱ्यानं लग्न झाल्यावर जर पाहिले तुझ्या संसाराचा खेळ होईल किती पोरग चांगले आहे मला ती म्हणे माझ्या मागे लग्नाची गडबड आहे मला काय सापडायला टाइम नाही तू उद्या मी तुला देऊन टाकते म्हणे गेलं महाराज ते पोरग दुसऱ्या दिवशी आणि तिला म्हणे ते बरं ते लव्ह लेटर तुझ्या जिंदगीचं वाटोळा नको ती म्हणे घरात ये त्याला घरात नेलं आणि क्वाट कशी नेलं आणि क्वाटवर जी गादी होती ना ती गादी उचकली हा एवढा गठोडा पडेल होता पठाराचा त्याला म्हणे उचलतो याच्यातले कोणकोणते मला काय गावानच म्हणतो काय खालचा दर्जा झाला महाराज प्रेमाचा मग त्याला कळालं का आपण काय बावलट पुरीवर प्रेम करीत बरोबर हेच प्रेम भारत मातेवर करावे अरे आर्मीतले पोरं इतकं भारत मातेवर प्रेम करतात इतकं प्रेम करतात अरे झेंडा जर दिसला ना आपला तिरंगा अरे आता महाराज 26 जानेवारी येणारे पाया पडून सांगते सगळ्या पोरांना पुरींना गाड्यांना बायांना टोल नाक्यावर झेंडे मिळतात घ्या मान सन्मान ठेवा पण 26 जानेवारी झाल्यानंतर झेंडा जर पुढे पडेल दिसला तो आदराने सलाम करून उचलावा हेच 26 जानेवारी महाराज त्या झेंड्याला पायदानी सोडू नका पाया पडून सांगते या भारत मातेसाठी अनेक जवानांनी आपल्या रक्ताची आहुती दिलेली आता मागच्या 2-3 दिवसापूर्वीचीच घटना आहे लढतो बोलठाणचा एक दादा तो जवान बोलठाणचा जवान आहे महाराज त्याची मुलगी व्हिडिओ पाहिला का तू रडू येतोय दादा महाराज एवढीच पोरगी आहे आणि तो जवान शहीद झालेला आहे काय जीव म्हणला असेल त्या पुरीचा आणि त्या बापाचा आणि त्या आईचा महाराज आईचा जाऊ द्या बायकोचा जीव काय म्हणला असेल जिचं लेकरू गेलं तिचा त्या आईचा जीव काय म्हणला असेल महाराज म्हणून एकच सांगते जेवढे कीर्तनाला जमलेत ना दादा पाया पडते तुम्हाला जर 2 मुलं असेल ना 2 तर एका पोराला वारकरी संप्रदायाचं पाईक बनवा आणि दुसऱ्या पोराला भारत मातेच्या सेवेसाठी पाठवा तुमच्या जिंदगीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जिंदगीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हो अरे काय माझ्या साहेबांनी या भारत मातेला रत्न दिलं हो काय या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी राजासारखं रत्न महाराज आई साहेबांनी दिलं जीवनाचं सार्थक केलं माय सार्थक केलं मी तर म्हणते ना लई राजे झाले लई आले पण काय सांगू महाराज छत्रपती शिवाजी राजा अहो काय त्या राजाने राज्य केलं महाराज काय त्या राजाने महाराज कायदे काढले काय त्या राजाने समाजासाठी समाजाच्या जनतेसाठी काय कार्य करून ठेवलं अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळात पूल बांधले विहिरी बांधल्या त्या सही सलामत आहे महाराज पण आताचे जेवढे निबांधले ना ते कवट सोडून ते सुद्धा सांगता येत नाही महाराज कारण त्या वेळेला महाराज लोक चांगली होती म्हणून रस्ते सुद्धा चांगली होती आता लोक डांबरट झाली म्हणून रस्ते सुद्धा कळलं तुम्हाला पुढचं रस्ते सुद्धा तसे नाही राहिले महाराज विचार करा जन्माचं सार्थक करा पोरावं या भारत मातेवर प्रेम करा अरे आपल्या असणाऱ्या हजारो भारतवाल्यांनी रक्त सांडलं तेव्हा स्वराज्याची स्थापना झाली स्वराज्य मिळालं आणि गड किल्ले हा आपल्या असणाऱ्या बापाची प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीला जीव लावा तरुणांना मी म्हणत नाही तुम्ही सहलीला जाऊ नका 100% जा आपल्या बापाचा गड किल्ला आपण पाहिलाच पाहिजे आपल्या बापाने काय गड किल्ल्यावर पराक्रम केले ते आपण पाहिले पाहिजे पण गड किल्ल्यावर गेल्यानंतर विचित्र वागवती पिंपळाचे पानं काढून आमक्याचे तमक्याचे फलाण्याचे निस्तानीचे लफडे आहे हे लिहू नका रे ती प्रॉपर्टी कमवण्यासाठी आपल्या बापदादांनी रक्त सांडलं नाव लिहून आलेले जे मूर्ख आहेत ना सहलीला तुम्ही गेलात तर 2 नावं पुसून या पण नावं लिहून येऊ नका नावं लिहून येऊ नका काय केलं त्या राजाने एकच राजा इथे जन्मला शिवने